आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आता बोलण्याचा, की वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला फवारण्या घ्यायच्यात. कुठली वाढीची अवस्था, तुम्हाला वाढीची अवस्था दाखवल्या, व्हरायटी दाखवल्या, आता कुठल्या वाढीच्या बघा, पुढचं फवारण्या कोणत्या आहेत बघा, काय काय घ्यायचं आपल्याला. त्याचं नाव आहे सोया संजीवनी. सोया जे सोयाबीन, संजीवनी म्हणजे संजीवनी युक्त, संजीवक युक्त असलेल्या फवारण्या. आता यातले महत्वाचे घटक असतात संजीवक. संजीवक म्हणजे ज्यापासून त्याला जीवन मिळतं. म्हणजे एक बारकी गोष्ट सांगतो तुम्हाला, की पूर्वीच्या वेळी देवा ह्याचं लढाई झाली दैत्यांची आणि देवांची, आणि काय झालं की देवाने जिंकलं हो त्यांच्या सामर्थ्यानं, त्यांना सगळे मारून टाकले. दुसऱ्या दिवशी काय झालं की बघितले परत लढाईला माणसं आली, माणसं म्हणजे राक्षस आले. देव म्हणाले आपण गुरुजींना, काल आपण मारले आणि परत कसे पुढे आले, हे परत तेच राक्षस पुढे कसे आले. त्या गुरुजींनी सांगितलं, अरे त्यांचे गुरुजी शुक्राचार्य आहेत, त्यांना संजीवनी विद्या माहिती आहे. ते किती लढाई झाली ना, तर ते काय करतात, संध्याकाळी जातात आणि पाणी शिंपडतात, मंत्र शिंपडून ते परत जिवंत होतात. म्हणजे मेलेल्याला जिवंत करण्याचे संजीवन असते ते संजीवक. कच्च्याची तुम्हाला गोष्ट माहिती आहे, ती सांगत बसत नाही. ते मेलेल्याचा जिवंत करणं असतं ते संजीवक असतं. आपण संजीवक वापरणार आहे. संजीवक कोणते आहेत, एक आहे ऑक्सिन पदार्थ, IAA, IBA, NAA, प्लॅनोफिक्सॅनॉन मिळतं. त्यानंतर सायटोकायनिन, द्राक्षवाल्या लोकांमध्ये CPPU वगैरे आपण वापरतो का नाही, ते आहे. जिब्रॅलिन आपण वापरणार नाही. एन ट्रायकॉन्टिनल, मेटिक्वाटोराइड, झाडाचा चमत्कार, हे सगळ्यात नाही संजीवक आहेत. संजीवक अत्यंत कमी लागतात PPM मध्ये. PPM म्हणजे 5 पर दशलक्षात 1, लाखात 1 नव्हे, दशलक्षात 1 एवढं वापरायचं असते. आणि जलविद्राव पोषण द्रव्य हल्ली काय झाले, 13,045, 12,0, 19,19, पोटे असं पाण्यात सहजपणे विरघळणारी खतं मिळतात. कमी लागतात. एका लिटरला 5 ग्रॅम 7 ग्रॅम पुरतंय. आणि हल्ली त्यात पुष्कळ प्रकार आलेले आहेत की एकाच खतामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स असलेले आहेत. त्यानंतर कीटकनाशक, एक कीटकनाशक घ्यावाच लागतं. क्लोरोपायरिफस असो, त्यानंतर तो क्विनॉल्फास असो, प्रोफेक्स सुपर असो, अलिका असो, कोराजेन, हे घ्यावंच लागतं. अन्यथा तुमच्या सगळ्या शेतामध्ये इतक्या किडी येतील, त्या किडी आल्या की तुमच्या शेतात काही मिळणार नाही, काही नाही. परत 8 क्विंटल होते, 9 क्विंटल, 20 क्विंटल राहते. हे केलंच पाहिजे. आणि दुसरं हे बुरशीनाशक 22-3, त्यानंतर मँकोझेब, झायनेब, हे लोक म्हणतात काय, मग हे वेगळं फवारायचं काय, कुठलं वेगळं फवारताय. एक फवारायला माणूस मिळत नाही, एका हे सगळं एकत्र करायचं. काही बॉम्ब फुटणार नाही आहे, काही जग मिळणार नाही. एकत्र करायचं. शेकडो फवार झालेले आहेत आणि हजारो प्रयोग झालेले आहेत. एकत्र केलं काही कुठं काय बिघडत नाही, काय नाही. हे एकत्र करायचं आणि एक फवारणी घ्यायची. ती केव्हा दुसरी फवारणी, हे सगळं एकत्र. पण कुठल्या वेळेला काय घ्यायचं, कुठल्या वेळेला कुठलं संजीव घ्यायचं, कुठल्या वेळेला कुठलं हे घ्यायचं, जलविद्या खत घ्यायचं, कुठल्या त्यावेळेला कुठलं कीटकनाशक घ्यायचं, हे ठरवावं लागतं. ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते या प्रयोगात, बाकी सगळ्या गोष्टी त्याच करायच्या आहेत. पुढे घ्या. पहिली फवारणी घ्यायची. पहिली फवारणी केव्हा आहे, पहिली फवारणी कुठल्याही परिस्थितीत. आधी आपण काय केले की बीज प्रक्रिया केलेली आहे. बीज प्रक्रियामुळे तुमच्या चक्री भुंगावर येत नाही आहे, तो टळलेला आहे, स्टेम फ्राय टळलेला आहे. तथापि 15व्या दिवशी 15 ते 18 दिवस, 15 ते 18 दिवस पहिली फवारणी घेतलीच पाहिजे. का घेतली पाहिजे, कारण त्यावेळेला काय काय घ्यायचं, रोगर घ्या. रोगर मिळते बाजारात, स्वस्तात असते. मला वाटते BDOच्या ह्याच्यावर वगैरे मिळते, आपल्याला त्या कृषी विभागाकडे मिळते. ते स्वस्तात निम्म्याला देतात, ते घरपोच देतात. ते बघा तुम्ही चौकशी करून, BDOनं कृषी विभाग अधिकारी असतात त्यांना. त्यानंतर किंवा अलिका सगळ्यात चांगला. अलिका कसं दोन्ही आहे त्याच्यामध्ये, की सिस्टमिक आहे आणि हे आहे. अलिका घ्या. किती घ्यायचं, आपल्याला पाहिजे पाणी 75 लिटर. 75 लिटर पाण्याला किती पाहिजे आपल्याला, 40 मिली तुम्हाला अलिका घ्या किंवा 150 मिली तुमचं रोगर घ्या आणि 22-3 150. 2 मिली एका लिटरला रोगर असेल किंवा आणि अलिका असेल तर कमी घ्यावं लागतं. 35 घेतलं, 40 मिली घेतलं चालतं. ते हे झालं. मग आता काय घ्यायचं आपल्याला, जलविद्या खत घ्यायचं आहे. ते 12 घ्या. 12 घ्या. ते किती घ्यायचं, 40 ग्रॅम. 40 ग्रॅम पुरतं आहे तेवढला. 500 ग्रॅम घ्यायचं, 500 ग्रॅम. आणि ऑक्सिजन किती घ्यायचे, ऑक्सिजनमध्ये तुम्ही काय काय घ्यायचं आहे. ऑक्सिजनमध्ये NAA घेऊ शकता, सायटोकायनिन घेऊ शकता, किंवा 6BA घेऊ शकता. त्यांचं मिश्रण घ्यायचं. आता ऑक्सिजन म्हटलं आपला प्रत्येक काय आलं ऑक्सिजन बिक्सिजन भानगड, बाजारात प्लॅनोफिस मिळते. बाजारात प्लॅनोफिसमध्ये किती घ्यायचं, फार कमी घ्यावं लागतं. कमी, अगदी कमी. 15 लिटरला 4 मिली, 5 मिली घ्यायचं नाही. 5 मिली ते जळून जाईल, ते जळून जाईल. म्हणून 5 मिली, 3 मिली घ्यायचं. संजीवकांचं विशेष आहे की कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये खूप चांगलं काम करतात.
जे कॉन्सन्ट्रेशन जास्ती वाढलं की पीक वाळून जातं, जळून जातं. म्हणून लोक जर चांगले होते म्हणून आणि जर घातलं का नाही तसं होतंय ते. म्हणून किती घ्यायचं? 15 लिटरला 3 मिली ते 4 मिली प्लॅनोफिक्स, किंवा एक चांगलं तुम्हाला हे मिळेल त्याचं किट मिळू शकते. आणि हे किती घ्यायचं? अगदी कमी, एकाला 4 प्रमाणात 6 बी घ्यायचं. आता हे का घ्यायचं? तर रोल कायचा की IBA किंवा IA मुळे पेशांचं विभाजन होत असतं, पेशंट लांबी रुंदी वाढते, आणि 6BA मुळे काय होतं? उंची वाढते आणि फेरे वाढते, हे सगळं. म्हणून ह्याचं घ्यायचं असतं की फांद्या पण फुटल्या पाहिजेत आणि उंची पण वाढली पाहिजे, वाढीला जोम आला पाहिजे. पहिल्या पावडून काय काय होत असतंय की सुरुवातीचा स्टेम फ्राय नष्ट होत असतो, आरंभ तांबेरा टळतो, पोषण देवांची चाचणीची गरज भागते, आणि संजीवकांच्या फांद्यांचे अंकुर येतात, अंकुर बारके बारके अंकुर येतात, आणि त्यानंतर आपल्या झाडामध्ये रूपांतर होते. पुढचे घ्या, नेक्स्ट फळ. नुसती फळ हे काय बघा पुढं की आपण काय दुसरा फळ किंवा 35व्या वर्षी घ्या, 35 ते 40 फवारणी पूर्व अवस्था आहे. फवारणी पूर्व अवस्था इथं काय घ्यायचं आपल्याला? इथं घ्यायचं आपल्याला प्रोफेक्स सुपर. प्रोफेक्स सुपरच काय घ्यायचं? नुसतं प्रोफेक्स आहे. प्रोफेक्स सुपर दोन्ही आहेत, त्यात सायपरमेथ्रिन पण आहे आणि हे पण आहे. असे दोन्ही झाले म्हणजे एक हे जे त्याचं वैशिष्ट्य काय की अगदी अंडी जरी असली किडीची, यावेळेला सोयाबीनला प्रत्येक अवस्थेत किडी छळत असतात. त्या किडी छळत असतात तेव्हा काय पहिला प्रोफेक्स सुपर काय होत असतंय? अगदी अंडी, आळी, कोश काय सगळं म्हणून जातं. म्हणून प्रोफेक्स सुपर घ्या. किती घ्यायला लागते ते? की 1 मिली एका लिटरला, 2 मिली एका लिटरला 200 मिली घ्या, किंवा हमला घ्या, सायपरमेथ्रिन. रोको घ्या. रोको कशासाठी घ्यायचं? कुठल्याही प्रकारचा रोग येऊ नये म्हणून, बुरशी येऊ नये. बुरशीजन्य रोग केव्हा येऊ शकतो? पावसाचे दिवस आहेत. आणि कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट चिलेटेड का घ्यायचं हे? कारण किती घ्यायचं आहे? 700 ग्रॅम. 700 ग्रॅम पुरतात. 100 लिटर पाण्यात 700 ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट मिळते. बाजार स्वस्त असतं, काय फार महाग नसतं. का घ्यायचं हे? कारण आता जोमदार वाढीची अवस्था आहे. एकदम वाढायला लागतं, फुलं यायची असतात, वाढ भरपूर व्हायला लागते, त्याला भरपूर फांद्या असतात, फांद्यातून फुलं येतात. वाढ होत असताना पेशींची संख्या वाढते, पेशींचं विभाजन होत असतं, आकार वाढत असतो, आणि त्यावेळेला त्याचे क्रोमोझोम जे असतात ते फायब्रिल्स असतात, ते बारीक बारीक तंतू असतात, त्या तंतून ओढले जातात. ते तंतू हे असतात कॅल्शियमचे बनले असतात. कॅल्शियम कमी पडलं तर क्रोमोझोमची वाढ होत नाही, पिकाची वाढ होत नाही. म्हणून कॅल्शियम नायट्रेट द्यायचं, म्हणजे पिकाला ताण येत नाही, पिवळं पडत नाही पीक. म्हणून कॅल्शियम नायट्रेट घ्यायचं. आणि त्याच वेळा तुम्हाला फेरस घ्यायचं. एरवी तुमच्या याच्यात फेरस म्हणजे लोहाची कमतरता होते, लोहाची कमतरता. आणि किती लागते होते? एका लिटरला 1 ग्रॅम. 100 ग्रॅम 100 लिटर पाणी घेणार आहे. आणि अत्यंत महत्व काय हे तर घरडाचा चमत्कार. हे काय आहे? मेपिकॉट क्लोराईड. मेपिकॉट म्हणजे काय करतं ते? घरडाचं नावच चमत्कार आहे. स्वस्त असतं, काय फार हे काहीच महाग नसतं, स्वस्त असतं. किती असतं ते? काय करायचं? ते काय करते? जर दिलं ना, ते आधी काय करतं की तुमच्या मुळांची संख्या वाढतं. मुळांची इतकी वाढते, 44 मुळे वाढतात. तुम्ही सरी सोडायच्या आधी घातलेली खतं जी असतात ना, ती खतं सगळी पसरला ती उडून घ्यायची ताकद त्या मुळामध्ये येत असते. आणि वरती फांद्या इतक्या वाढतात, फांद्या भरपूर येतात, उंची कमी राखली जाते. एरवी कसं आहे, सोयाबीन भराभर वाढायला लागतं. लोक म्हणतात माझं कमरेवर झालं सोयाबीन कमरेवर होऊ द्यायचं नाही, गुडघ्यावरच ठेवायचं. का? कारण त्या सोयाबीनच्या व्हेजिटेटिव्ह काही वाढीमध्ये जर शक्ती केली तर फळांची संख्या कमी येते, शेंगांची संख्या कमी येते, शेंगांची. म्हणून मर्यादित वाढ ठेवण्यासाठी घरडाचा चमत्कार. आकार कमी राहतो, फांद्या भरपूर फुटतात, प्रत्येक फांद्याला भरपूर फुलं येतात, आणि पानोपानी शेंगा लगरतात. हे तुम्हाला नंतर दाखवणार आहे. एका फवारणीचंही शक्य आहे. मेपिकॉट क्लोराईड घेतलंच पाहिजे दुसऱ्या फवारणीत. 35व्या दिवशी ते 40च्या दरम्यान घ्या. त्यावेळेला भरपूर फांद्या येणं, भरपूर मुळं सुटणं, ते रोगापासून कीडपासून निवारण करणं हे त्याचं काम होत असतं. पुढे घ्या. तिसरी फवारणी केव्हा आहे? तिसरी फवारणी महत्वाची आहे की 55 ते 60 दिवस ही महत्वाची आहे. इथं काय असतंय? आपली फुलं आलेत, काही फुलं त्याचं शेंगेच रूपात शेंगा बारक्या बिटुक्या सुटले जातात, बारीक चिंचासारख्या बारक्या हे बिटू सुटले असतात. त्या शेंगा, आणि त्या शेंगाला ते खायला लगेच किडे टपले असतात. किडे असतात, त्याला हेलिओसिस म्हणतात. त्याला ती शेंग अळी असते, ती अळी आली की काय ठेवतच नाही, सगळं खाऊन टाकते शेंगा. आपल्या हातात काय मिळत नाही, परत 9 क्विंटलवरती येते. म्हणून कोराजेन घ्यायचं. महाग असतं कोराजेन. महाग असतं, काम इतकं करते, महिनाभर त्यावर काय येऊ देत नाही. कोराजेन घ्यायचं. किती घ्यायला ते? आपल्याला 30 मिली पोते, 20 मिली, 30 मिली पोते. 30 मिली मला वाटतं 400-500 रुपये मिळते, पण 500 रुपये दिलेलं परवडतंय. पुढे त्याच्यावर काळी आळी येत नाही, काय नाही. पण कोराजेन घ्या. आणि अनेकदा रोको घ्या, कारण इथं काय असतं? पाऊस पडलेला असतो, काय असतो? बुरशी येण्याचा समज. बुरशी आली की परत आखडा लागतो, शेंगा आखडे होतात. रोको अनेकदा घ्या. रोको घ्या, कोराजेन घ्या. म्हणजे
रोग बंदोबस्त जर त्याचा काय आवाज येतोय हा बंदोबस्त किडी रोगात झाला. आता महत्वाचं म्हणजे इथं पोटॅशियम शोनाइट बाजारात मिळते. पोटॅशियम शोनाइट का घ्यायचं? पोटॅशियम शोनाइट आधी आपण घेतले 12XL0, नंतर घेतले कॅल्शियम नायट्रेट. पोटॅशियम शोनाइट का घ्यायचं? याच्यामध्ये पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सल्फर आहे. तिन्ही द्रव्य महत्वाचे असतात. सोयाबीनला पोटॅशियम पाहिजे असते, त्याला मॅग्नेशियम. मॅग्नेशियम का? पानं जसा हिरवेपणा, पानाच्या हिरवेपणाचा हात त्याच्यामध्ये सेंटरला त्याचं हार्ट म्हणजे मॅग्नेशियम असतं. ते हार्ट आपण इथं स्थापन करतो. कारण इथं काय झालं महत्वाची क्रिया की शेंगा वाढणार असतात. शेंगाची लांबी वाढणार, शेंगाचे दाणे वाढणार, शेंगा टपोरे होणार, दाणे टपोरे होणार. त्यासाठी मॅग्नेशियम पाहिजे, सल्फर पाहिजे. मॅग्नेशियम सल्फर घ्यायचं असतं. पण आणि चिलेटेड झिंक घ्यायचं. चिलेटेड झिंक त्यावरती पाण्याच्या त्या शेंगा गळून पडत नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे ट्रायकॉन्टेनॉल बाजारामध्ये ट्रायकॉन्टेनॉल मिळते. ते विपुल नावाने मिळतंय. वेगळ्या विपुल, शक्तिमान स्वस्त असते. 100 रुपयाला बाटली ते आपल्याला किती लागते? फार फार तर 100 मिली लागते, 100 रुपये लागते, एवढंच लागतं, जास्त लागत नाही. पण ते इतकं काम करतंय की ज्या वेळेला या घरापाहिजे सगळं घडून आणतं. महत्वाचे म्हणजे हे संजीवक, त्यानंतर ते पोटॅशियम न्यूट्रिएंट हे सगळे एकमेकांशी मिळून काम करतात. त्याची इंटरॅक्शन नुसतं संजीवक घेतलं काम होणार नाही, नुसती तुम्ही जैवविद्या खते होणार नाही. दोन्ही मिळून घेतल्यानंतर जे होतं त्याचा आपसातून परिणाम असतो आणि तो आपल्या कल्पनेच्या बाहेर असतो. त्या नावाच चमत्कार असतो. असा चमत्कार असतो म्हणून सगळे मिळून द्यायचं. हे कीटकनाशक असतात, त्याची इंटरॅक्शन होतात. कीटकनाशक, संजीवक आणि न्यूट्रिएंट ह्या सगळ्यांचे मिळून जे होतात एकाकार सगळ्याचा मिळून परिणाम असतो त्याला इंटरॅक्शन म्हणतात. अंतर काय असतात आणि एकमेकांचे धरून एखादं काम करावं. शेतकरी कसं करतात ना, सगळे मिळून काम करतात, समजून जातं हे म्हणून हे सगळे मिळून करायचं असतंय. आणि शेंगा भरपूर सुटतात, पुष्ट होतात म्हणून याची फवारणी अत्यंत महत्वाची आहे. आता याच्यानंतर संजीवक द्यायचं नाही. 60 दिवस झाले, शेंगा सुटलेल्या आहेत, शेंगा वाढणार आहेत, त्याच्यावरती किडे येणार आहेत. किड्याचे कारणे कोण? कोराजेन घेत असतं. त्याच्यानंतर तुमचा हा रोको असतो ते बुरशी येऊ देत नाही. कारण पावसाळ्याचे दिवस असतात, बुरशी आणि ती बुरशी टळते, शेंगा टळते, हे शेंगा टळते. पोटॅशियम शोनाइटचं वैशिष्ट्य असतं की ते फंगसाचं हे करतं. उदाहरणार्थ डावण्या असतो द्राक्षामध्ये, तो द्राक्षामध्ये डायनोसॉर ते कंट्रोल करतो. पोटॅशियम शोनाइट एवढं लक्षात ठेवा, त्याची ताकद असते. पुढे घ्या त्या प्रत्येक. आता शेवटची फवारणी संजीवक नाहीत. काय घ्यायचं त्याच्यामध्ये? फक्त क्विनॉल्फास घ्यायचं आहे. क्विनॉल्फास घ्या, कुठलंही घ्या. क्विनॉल्फास का सांगतो? ती फवारणी केली त्याच्यावरती एक प्रकारचा फ्यूम तयार होतो, धुकं तयार होतं. त्या धुक्यामुळे कुठल्या आळ्या राहिल्या असल्या तर घुसमटून मरून जातात. आळ्या असल्याला घुसमटून मरून जातात. आणि कॉन्टॅप मिळतंय. क्विनॉल्फास कुठलंही घ्या. आणि 13,045 पोटॅशियम नायट्रेट, 13,045 आणि बोरान किती घ्यायचं आहे? 13,045 800. आपल्याकडे किती आहे? 120 लिटर आहे. 120 लिटर पाणी आहे. 1 लिटर पाण्याला 7 ग्रॅम कुठलेही अन्नद्रव्य 1 लिटर पाण्यात 7 ग्रॅम पेक्षा कमी नको, जास्त नको. म्हणजे 120 लिटर 84, 800 ग्रॅम पोटॅशियम शोनाइट. आणि किती घ्यायचं आपल्याला? 1.5 ग्रॅम बोरान. 1 लिटर पाण्यात 1.5 ग्रॅम बोरान म्हणजे 150 ग्रॅम बोरान. दोघे मिळून काय करतात? पोटॅशियम आणि बोरान दोघे मिळून काय करतात की पानात तयार झालेलं अन्न ते वहन करून न्यायचं. कुठं? शेंगेमध्ये डिपॉझिट करायचं. त्यामुळे शेंग काय होत असते? जाड होते, ठासर होते, दाणे जड होतात, तजेदार होतात आणि पीक भरपूर येतं, वजन वाढतं. हे त्याचं होत असतं. आता कुठलंही संजीवक घ्यायचं नाही. तुम्हाला वाटतं आता आणखी तरी आता घेतलं तुम्ही काय होणार? ती पानं हिरवीच राहणार. शेंगा त्यामुळे पानं हिरवी राहणार, तो मळता येणार नाही. ओलं पीक काढायचं कसं? अहो सर तुम्ही सांगितलं आणि कळलं, अजून तयार होईल झाले. आता ह्याच्यानंतर काय करायचं? मग ते येण्या प्रकारे ते वाळवा लागतात. पानं वाळून सडून खाली गेली पाहिजेत. आणि शेंगा वाढल्यापर्यंत नंतर ते तुम्हाला मशीनमध्ये घालता येते, काढता येते. म्हणून आता कुठलंही संजीवक फक्त 55 वर्षापर्यंत घ्यायचं, त्यानंतर संजीवक घ्यायचं नाही, काही नाही. लक्षात घ्या, तिथं सगळ्यांचं महत्व काय आहे की संजीवक आणि ती पोषण द्रव्य त्यांची जी इंटरॅक्शन आहे ना, एकमेकाशी सांगड आहे ना, ती फार महत्वाची आहे. ते दोघे मिळून काम करतात. केवळ संजीवक काम करत नाहीत, केवळ ते आणि कुठल्या वेळेला काय द्यायचं, ह्याला महत्व आहे. लोक काय करतात? दुकानदार करतात, मग ते IBA द्यावं, मला ते असं करायचं नाही. तुम्हाला शंका आली की मला विचारा, मी सांगत आहे. हे अत्यंत महत्वाचं काय आहे की नुसत्या फवारणी तुम्ही घ्या, चालणार नाही. हे दोन्ही घेत, नुसत्या संजीवक घ्या, चालणार नाही. दुसरे संजीवक नको, नुसत्या फवारणी नको. हे सगळे मिळून घेतलं ना, त्याला म्हणायचं सोया संजीवनी. संजीवकांचा अंतर्भाव असलेला फवारणी आहेत. हे सगळं महत्वाचं आहे. पुढे घ्या.